शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. चाकणकर आणि अत्याचारी भोंदू अशोक खरात मध्ये 177 कॉल. बहीण प्रतिभा चाकणकरांचेही खरात सोबत 236 कॉल. अंजली दमानी यांचा आरोप. चौकशी अंतर्गत कारवाई करून चाकणकरांना अटक करण्याची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खरात यांच्यामध्ये तब्बल 17 कॉल झाले. दोघांमध्ये सर्वाधिक 21 मिनिटं चर्चा झाली. हे कॉल कशासाठी झाले, दमानी यांचा सवाल. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलार यांचा खरातला 1 कॉल झाल्याचा दमानी यांचा दावा. तर सुनील तटकरे खरात यांच्यातही 8 कॉल झाल्याचा आरोप. भोंदू खरात प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका, दमानी यांच्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर नेत्यांना अनेक जण फोन करतात, चौकशी अंती सर्व समोर येईल, सरनाईकांचं वक्तव्य. घरात खूप कॅश यायची, वडिलांना सर्व काही माहिती. SIT चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातच्या मुलाची कबुली, सूत्रांची माहिती. शिर्डीमध्ये खरातचा 130 बनावट खात्यांद्वारे कोट्यवधींचा गैरव्यवहार. समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांनी खळबळ. चाकणकरांच्या बहिणीसह 100हून अधिक खाती पोलिसांकडून होल्ड. खरात प्रकरणी शिवनिका संसाराच्या 3 संचालकांची SIT चौकशी. आर्थिक व्यवहारासंदर्भात खरात समोरच 3 संचालकांची चौकशी. नाशिकमध्ये व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. कार्यालयातून टॅब चोरून धमकी देत 12 लाखांच्या खंडणीची मागणी. टॅबमध्ये 200 व्हिडिओ असल्याचा संशय. 4 संशयित ताब्यात. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विसंवाद उफाळल्याची चर्चा. आमदार शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी. गर्जे इतर आमदारांची दिशाभूल करत असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती. तटकरेंनी गर्जेंना समज दिल्याची देखील माहिती. बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील. काँग्रेसकडनं काल इच्छुकांच्या मुलाखती. काँग्रेस मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांची घोषणा करणार. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला वंचित बहुजन आणि रासपची साथ. काँग्रेस आज ठाकरेंच्या शिवसेनेसह पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा करणार. अनेक वर्ष काँग्रेसने अजितदादांच्या सहवासामध्ये राजकारण केलं. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार देऊ नयेत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. तर राहुरी पोटनिवडणूक लढल्यास अडचण नाही, असंही वक्तव्य. सोलापूरच्या माढ्यामधील अंजनगावमध्ये महापुरुषाचा पुतळा बसवण्यावरून वाद. परिसरात पोलिसांकडून बॅरिकेड्स. 2 गट आमने-सामने. पुतळ्याला विरोध नाही, प्रशासनाने तो योग्य ठिकाणी बसवावा, लक्ष्मण हाके यांची मागणी. माझा आवाज दाबला गेला पण मी हरलो नाही. सार्वजनिक विषयांवर बोलणं गुन्हा आहे का? मी काही चुकीचं केलंय का? आम आदमी पक्षाने उपनेते पदावरून काढल्यानंतर राघव चड्ढा यांचा सवाल. राघव, तुम्ही भाजपला मोदींना प्रश्न विचारायला का घाबरता? देशाचं संविधान धोक्यात. पश्चिम बंगालची निवडणूक चोरली जाते, तुम्ही यावर का बोलत नाहीत? आपच्या नेत्या आतिशी यांचा सवाल. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.